नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपल्या कलशावरील नारळ जो आपण देवघरामध्ये ठेवत असतो, तर त्या नारळाला कोंब उगवणे शुभ की अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील कलशाच्या नारळाला कोंब आला तर मग आपण त्या नारळाचं काय करावे, कलशावरती ठेवलेल्या नारळाने जर काही संकेत दिले तर आपण काय समजायचं आहे. नारळ जर उभा फुटणे, आपोआप तडकणे, आतून बाहेर म्हणजेच की आतून खराब निघणे, याबद्दलची जी सगळी माहिती आहे तर ती सगळी माहिती आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण जाणून घेणार आहोत की देवघरामध्ये कलश हा का ठेवला जातो, त्याबद्दलचीच माहिती आज आपण घेऊयात. त्यामुळे मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपण मग काही संकेत येत असतात, त्यावेळेस मग आपण समजून जायचं आहे की साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये आहे. आपल्या कलशातील नारळ जर उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास किंवा नारळ जर आतून खराब निघाला तर हे जे संकेत आहेत, तर देवी लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देत असते. अशा संकेतानंतर आपल्या घरामध्ये कोणकोणत्या ज्या शुभ घटना आहेत तर त्या घडवू शकतात का. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण काही प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा आपण करत असतो, तर त्यानंतर म्हणजे की आपण काही सेवा वगैरे करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. अशाच प्रकारे आपल्याला देवघरामध्ये एक कलश स्थापन करायचं आहे. आता कलश स्थापनेला अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण की शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विना कलश स्थापना देवघर देखील नसावे. म्हणजेच की कलशाशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही. माता लक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते आणि प्रत्येक धार्मिक पूजेमध्ये आपण बघत असतो की कलश स्थापना ही केली जाते. तर कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त आहे. माता लक्ष्मी, गणपती, विष्णू यांचं स्वरूप म्हणून श्रीफळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आता कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून देवघरामध्ये कायम आपल्याला कलश नारळ जो आहे तर तो स्थापन करायचा आहे. अनेक वेळा असं होतं की आपल्या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो किंवा काही वेळा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप जे आहे तर ते उगवायला सुरुवात होते. देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. नारळाला कोंब फुटण्याकडे सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे चिन्ह म्हणून पाहिले जाते. तर आता काही नारळामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी आपण नारळाला कोंब फुटणे म्हणजेच की माता लक्ष्मीचं वरद हस्त मानलं जात असतं. आता त्याचप्रमाणे श्रीफळ म्हणजेच की नारळाला श्रीफळसुद्धा म्हटलं जातं, हे तर माहितीच आहे. तर नारळ फोडल्यानंतर त्यातून जे पाणी येत असतं तर ते अमृत समान मानलं जातं. नारळ पूजा, यज्ञ, हवन, प्रसाद या ठिकाणी नारळ हा वापरला जातो. नारळ फोडणे हे शुभतेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे आपला अहंकार, गर्व, नकारात्मक विचार हे नारळ तोडत असते. त्यामुळे मग शुभ कामाच्या सुरुवातीला आपण बघत असतो की हा नारळ सगळीकडे वापरला जात असतो. तर आता अशाच ज्या नारळ उभा फुटल्यानंतर किंवा मग त्यावेळेस असे म्हटले जाते की देवाने कौल दिला आहे. तर नारळ फोडल्यानंतर एखादा नारळ उभा फुटतो म्हणजेच की तो शुभ संकेत मानला जातो. दुसरा म्हणजेच की नारळ आपोआप तडकत असतो. आता नारळ आपोआप तडकला तर मग आपण समजून जायचं आहे की घरावर कोणते तरी संकट नारळाने स्वतःवर घेतलेले असते, म्हणून मग स्वतः तडकत असतो. त्यामुळे हा जो संकेत आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्या घरावर जे संकट आहे तर ते टळलेलं असतं. तिसरा म्हणजे की नारळ खराब होणे. पूजेमध्ये आपण कलश नारळ वाईट निघाला असा मग त्याचा अर्थ समजत असतो, पण उलट नारळ खराब होणे हा शुभ संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे नारळ पावला असे म्हटले जाते. खोबरे खाण्यासाठी मिळाले नाही, पैसे वाया गेले असं बऱ्याच जणांना वाटतं, पण आपल्यावरती येणारे जे दोष, संकट, ते नकारात्मकता स्वतःवर नारळ हा घेत असतो. आता नारळ खराब निघाल्यानंतर लोक दुसरा नारळ फोडत असतात आणि आनंदाने मग पूजेला पुढे चालू ठेवतात. आता चौथा म्हणजेच की नारळाला कोंब फुटल्यानंतर देवघरातील कलशातील नारळाला जर कोंब फुटला तर समजायचं आहे की दैवी शक्तीचा वास आहे. आपल्या कुलदेवीची आपल्यावरती खूप कृपा आहे आणि मग भविष्यामध्ये आर्थिक स्थिती जी आहे तर सुधारण्याची, प्रगतीची म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी वाढण्याची शक्यता असते. तर घरामध्ये कुलदेवीच्या नावाने आपण कलश स्थापन
करणे अतिशय शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपण श्रीफळ म्हणजेच की नारळाचे काही उपाय करत असतात. तर गरिबीपासून एका नारळाला मग आपल्याला काय करायचं आहे, सिंदूर लावून किंवा मग लाल धागा बांधायचा आहे. त्यानंतर हा नारळ हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. किमान 11 मंगळवार तरी हा तुम्ही उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हनुमान चालीसा जे आहे तर ते पठण करायचं आहे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते. दुसरा उपाय म्हणजे की नारळ एखाद्यावरून 21 वेळा उतरवून मंदिरात जाळायचा आहे. असे अनेक ठिकाणी सांगितले जाते की अडचणी, नकारात्मकता, सतत येणारे त्रास यासाठी मग तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करायचा आहे. यामुळे मन शांत होते, घरातील वातावरण हलकं होतं आणि संकट जे आहे तर ते कमी होतात. म्हणून मग त्यानंतरचा उपाय म्हणजे की आपण नारळापेक्षा थोडे जे लहान असतात त्यात म्हणजे की लघु नारळ म्हटले जाते, ते दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. एका चौरंगावरती ठेवायचं आहे आणि प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावायचा आहे. 27 वेळा ओम श्री ही श्री या मंत्राचा जो जप आहे तर तो करायचा आहे आणि एका लाल कपड्यामध्ये हा जो नारळ आहे तर तो बांधून मग तुम्ही तिजोरीमध्ये पण ठेवू शकता. असा उपाय मग केल्यामुळे काय होतं की धन लाभासाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी कृपेसाठी हा प्रभावी उपाय हा मानला जातो. आता देवघरातील आणखी काही दैवी शक्ती असतात की संकेत असतात की ते म्हणजे आपण देवघरामध्ये रोज पूजा करतो आणि मग देवांना वाहिलेले जे फुलं असतात तर ते अचानक खाली पडलं तर मग तो शुभ संकेत मानला जात असतो. तर दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये आहे. त्याचप्रमाणे कधी कधी काय होतं की अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरामध्ये आपल्याला अगरबत्तीचा किंवा धूप लावल्याचा सुगंध मग येतो. हा सुद्धा एक दैवी संकेत मानला जातो. अशा वेळी आपण मन स्वच्छ ठेवायचं आहे, सेवा करायचं आहे, भक्ती करायचं आहे, कोणाचीही निंदा करायची नाही किंवा कारण देव परीक्षा बघत असतो, साथ कधीच सोडत नाही. म्हणून मग आणखी काही जे उपाय आहेत तर ते उपाय मग करणे पण आपल्याला गरजेचे आहे. आता प्रत्येक घरामध्ये घडलेल्या असतात ह्या गोष्टी, पण त्या समजून घेणं आपल्याला महत्त्वाचे असते. तर माता लक्ष्मी आणि दैवी शक्ती आपल्या घराकडे लक्ष देत असते. आता पूजा करत असताना दिवा अचानक तेजस्वी होणे म्हणजेच की तुम्ही दिवा लावला किंवा काही वेळाने तो दिवा अचानक जास्त उजेड देऊ लागला किंवा त्याची जी ज्योत आहे तर ती स्थिर होऊन उंच झाली तर हा जो संकेत आहे तर तो शुभ संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे दिव्याची ज्योत ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. घरामध्ये स्थिरता राहते, ज्यामध्ये मग आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते उघडे होत असतात. आता देवघरामध्ये अचानक शांतता वाटणे किंवा अनेकदा असं होतं की आपण देवघराच्या पुढे बसत असतो पण अचानक मनावरचं ओझं हलकं होतं, मन शांत होतं, डोक्यात जे चाललेले विचार असतात तर ते थांबत असतात आणि एक वेगळीच शांती आपल्याला जाणवत असते. हा पण एक शुभ संकेत मानला जात असतो. आता अनेक वेळा काय होतं की आपण देवघरापुढे बसल्यानंतर मनाला बरं वाटतं. ही भावना म्हणजेच की दैवी कृपा जो आहे तर त्या कृपेचा अनुभव सांगितला जातो. आता देवघरातील वस्तू जागेवरून हल्ल्यासारख्या आपल्याला कधी कधी वाटत असतात. देवाजवळ ठेवलेली जी फुलं आहेत किंवा हार आहे किंवा नैवेद्याची वाटी जर हल्ली आहे किंवा देवासमोर ठेवलेलं फूल एका बाजूला सरकलं आहे तर याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो, पण ही पण एक दैवी शक्तीच असते. आता त्यावेळेस आपल्याला मग मनापासून प्रार्थना करायचं असतं की देवीची सेवा करायची असते. आता आपल्या घरामध्ये काय होतं की अचानक कुठून तरी आपल्याला एखादी मदत मिळते किंवा मग सर्वात मोठं लक्ष्मीचं जे लक्षण आहे, कधी कधी घरात परिस्थिती खूप कठीण असते, पैसे थांबलेले असतात, खर्च वाढलेला असतो, पण अचानक कुठून तरी मदत मिळते, एखादं अडकलेलं काम पूर्ण होतं, एखादी रक्कम परत मिळते किंवा कोणीतरी आपल्याला मदत करतं. हा आपण योगायोग समजत असतो. पण अनेक वेळा काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती असल्यामुळे माता लक्ष्मीची कृपेमुळं आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. म्हणून मग अशा ज्या सेवा आहेत तर त्या सेवा आपण केल्यानंतर आपल्या घरामध्ये हे सगळे शुभ संकेत जे आहेत तर ते घडत असतात. तर असे बरेच काही संकेत असतात की जे आपण म्हणजेच की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, जे आपण समजून घेत नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या पण काही घरामध्ये देवघरातील कलशाच्या नारळाला जो कोंब आला तर काय करावे किंवा नारळ उभा फुटला तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या मनामध्ये कोणतेही वाईट म्हणा किंवा शुभ विचार न आणता हे सगळे संकेत आपल्या घरामध्ये घडत असतात.